नमस्कार, मी भीमराव लोणारे IBM TV9 न्यूज आणि WH न्यूजच्या या प्रभागाच्या पंचनामा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करीत आहे। आज आम्ही प्रभाग क्रमांक 13 यामध्ये आहोत। तेथील नगरसेविका डॉक्टर परिणिता फुके यांच्या प्रभागात आहोत। आज ते आमच्या सोबत आहेत। MK होटल, वेज नॉन वेज ऑल डिश अवेलेबल। स्पेशल बिरयानी का एकमात्र स्थान, यशोधरा नगर चौक, पीली नदी, नागपुर। एक बार अवश्य खिदमत का मौका दे। ज़ोमैटो पर भी उपलब्ध। त्यांनी 4.5 ते 5.25 वर्षामध्ये किती विकास कामे केली या संदर्भात आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। ताई, तुमचं WH न्यूज आणि IBM TV9 मध्ये स्वागत। धन्यवाद। गेल्या 4.25 वर्षामध्ये तुम्ही प्रभाग क्रमांक 13 मध्ये किती विकास काम केले? बघा, विकास काम म्हटलं तर मला असं एक समाधान आहे की मी जे काही ध्येय होतं माझं की नगरसेवक झाल्याला आपल्याला ही कामं करायची आहे, ते 80% जवळपास माझी कामं झालेली आहे। अजूनही टाईम आहे आणि जे राहिलेले आहे तेही मी पूर्णपणे माझा प्रयत्न राहील की ते सुद्धा कामं मी पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहील आहे। मी जर कामं म्हटलं तर नगरसेवक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा नेहमी असं असतं की नगरसेवकाला बघितलं तर आपल्याला नुसतं पाण्याचं काम आठवतं की पाण्याचंच पाहिजे, लाईट, पाणी, सीवर लाईन, रोड। पण याच्या व्यतिरिक्तही आपल्या काही सामाजिक दृष्टीकडनं जर आपण बघितलं तर जेव्हा आपण डेव्हलपमेंटची डेफिनेशन बघतो तर डेव्हलपमेंट म्हटलं की तुमचं हेल्थ केअर सेक्टर चांगलं असलं पाहिजे, तुमचं एज्युकेशन सेक्टर चांगलं असलं पाहिजे आणि त्या दृष्टीने मी कामं माझी सुरुवात केली होती। सगळ्यात प्रथम जेव्हा मी नगरसेविका झाली तर मी बघितलं की माझ्या प्रभागातली जी हॉस्पिटल्स होती ती फारच बेकार कंडिशनमध्ये होती। आपल्या सगळ्यांनी बघितलं असेल की इंदिरा गांधी रुग्णालय हा एक खूप मोठा चांगला दवाखाना बनवून द्यायचा आहे आणि तिथे लोक यायला बघायचे नाही आणि माझा जो प्रभाग आहे तर 70% स्लम आहे। त्याच्यामुळे मला हा दवाखाना चांगला करणं आवश्यक होतं, कारण इच्छे जवळपास संजय नगर आहे, पांढरापोळी आहे, अंबाझरी आहे, सगळ्यांकरिता हा रुग्णालय फारच आवश्यक होता आणि सुविधा तिथे असल्या तर त्यांना दूर जायची गरज नाही, कारण आता कुठेही पेशंट तिथे गेला की त्याला मेडिकलला पाठवायचे आणि म्हणून त्याचं ते पूर्ण मी डेव्हलप करून घेतलं आहे। आज आपण जाल आणि सगळ्यात मला आनंद आहे की कोरोनाच्या वेळेला हा दवाखाना सगळ्यात चांगला दवाखाना आणि असे लोक शंकरनगरचे असो, आपले रामदास पेठचे, इकडचे सुद्धा लोक तिथे ट्रीटमेंटला आले होते आणि कोरोनाच्या सगळ्या सुविधा आम्ही तिथे करून घेतल्या होत्या। तिथे मला एमर्जन्सी फंडमधनं पण तो डेव्हलपमेंटला हातभार झाली त्याच्यामध्ये आणि एक चांगला रुग्णालय तिथे तयार झालं। दुसरं, माझ्या एरियामध्ये सुधामनगरी म्हणून एक एरिया आहे आणि त्यालाच लागून पांढरापोळी वगैरे पण आहे, पण तिथेसुद्धा एकही कॉर्पोरेशनचा दवाखाना नव्हता। जवळपास फुटाळ्याला होता पण ते सुद्धा लांब पडतो। तर मी तिथे एक UPHC सेंटरची सुरुवात केली, तिथे अर्बन हेल्थ केअर सेंटर सुरू केला आणि त्याचा पण लोकांनी आधी विरोध केला होता की आम्हाला समाजभवन तिथे बनवून पाहिजे आहे। मात्र मी त्यांचं हे न करता मला असं वाटलं की पहिले तर आपली हेल्थ आवश्यक आहे, त्याच्यामुळे आपण पहिले UPHC सेंटर इथे तयार करायला पाहिजे आणि टाटा कन्सल्टंटनी आणि कॉर्पोरेशनच्या मदतीने तिथे एक चांगला कॉर्पोरेशनचा दवाखाना सुरू झाला आणि ते आता लोकांना तिथे आनंद होतं की कॉर्पोरेशनच्या वेळेस तिथे फ्री टेस्टिंग झालं, RT-PCR त्यांना मोफतमध्ये मिळालं आणि ते खूप सुविधा त्यांना त्याच्यामुळे झालेली। तर आज लोकांना त्याचं बेनिफिट काय झालं हे समजून येते आणि त्यांना सुद्धा तो समाधान आहे की आमच्या नगरसेवकांनी एक चांगला दवाखाना आम्हाला बनवून दिलेला आहे। कोरोनाच्या कार्यकालामध्ये तुमच्या प्रभागामध्ये जे म्हणजे स्लम भागातील वसाहती आहेत 70%, तेथील नागरिकांना त्या म्हणजे तुम्ही तयार केले खूप त्याच्यामुळे तर एक मला समाधान आहे की आपल्या हस्ते एक चांगलं कार्य आपल्या प्रभागात झालेलं आहे। त्याशिवाय पुन्हा हॉस्पिटल बोललो तर आम्ही KT नगरचा एक कॉर्पोरेशनचा दवाखाना आमच्या रमेश फुके चॅरिटेबल ट्रस्टच्या अंतर्गत चालवायला घेतला होता। ते एक चांगलं काम आम्ही करू शकलो कोरोनाच्या ह्याच्यात आणि आता 75व्या म्हणजे इंडिपेंडन्स स्वतंत्र हे आहे तर अमृत महोत्सव जो आपण करतो आहे कॉर्पोरेशनद्वारे, तर महापौरच्या याच्यामधनं 75 दवाखाने उघडण्यात आले। त्याच्यापैकी एक आणखी दवाखाना मी माझ्या प्रभागात त्यांच्यामार्फत सुरू केला, ते म्हणजे आमच्या कालीमाता मंदिर हिलटॉपला। तोही आम्ही मॅनेजमेंट रमेश फुके चॅरिटेबल ट्रस्टच्या अंतर्गत घेतलेला आहे। तर असे हेल्थ सेक्टरमध्ये मी भरपूर कामं केलेली आहे। दुसरं, जेव्हा आपण एज्युकेशन सेक्टरचं बोलूया तर एज्युकेशन सेक्टरमध्ये आपण बघतोय की आजकाल इंग्लिश मीडियम स्कूलचं फार सगळ्याच पॅरेंट्सला वाटते की माझी मुलंही इंग्लिश मीडियम स्कूलला गेले पाहिजे आणि म्हणून कुठेतरी मला सुद्धा वाटत होतं की माझ्या प्रभागामध्ये इंग्लिश मीडियम स्कूल सुरू झाली पाहिजे। कॉर्पोरेशनचा हा प्रोजेक्ट खूप वर्षापासून त्याच्यावरती काम सुरूच होतं
आणि माननीय दिलीपजी दिवेंनी त्याचा भरपूर पुढाकार घेतला आणि आज मला त्याचाही आनंद आहे की माझ्या प्रभागात रामनगर शाळेमध्ये इंग्लिश मीडियम स्कूल कॉर्पोरेशनची सुरू झालेली आहे आणि तिथे चांगला प्रतिसाद आहे. तिथे ऑलरेडी KG1 KG2 सुरू झालेलं आहे. अशा 6 मनपाच्या शाळा सुरू झाल्या आणि त्यातली एक म्हणजे पश्चिमची शाळा ही माझ्या प्रभागात रामनगरमध्ये सुरू केली. मी आता सध्याला शिक्षण याच्यामध्ये मेंबरसुद्धा आहे, एज्युकेशन कमिटीला मेंबर आहे आणि मेंबर असताना हे कार्य माझ्या कार्यकाळात झालं याचासुद्धा मला एक चांगला आनंद आहे. तसंच आपल्याकडे गांधीनगरची मोठी कॉर्पोरेशन शाळा आहे, तिथेही मी व्हिजिट केली होती. तिथे काही सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आणि समर कॅम्पची सुरुवात मी केली होती तिथे. कारण आपण जेव्हा बघितलं की समर्स लागतात म्हणजे उन्हाळा आला की सगळे कॅम्प्स वगैरे प्रायव्हेट स्कूल्सला सुरू होतात. मात्र कॉर्पोरेशन शाळेला कधीच त्यांना समर कॅम्प्स मिळाले नव्हते आणि म्हणून मला असं वाटलं की त्या मुलांना का नाही. तर त्या मुलांकरिता मी स्वतः समर कॅम्प सुरू केला होता. इवन बजेटमध्ये समर कॅम्पला एक बजेट द्यावा याचीसुद्धा मी डिमांड केली होती. मात्र ते आता बघू होते की नाही, कारण कोरोनामुळे आपल्याकडे बजेटचा थोडा प्रॉब्लेम आहे. तर असं मला वाटतं दोन्ही सेक्टरमध्ये मी भरपूर ते कामं केले आहे. त्या व्यतिरिक्त जे काही विकास कामं एक नगरसेवक म्हणून लोकांना हवे असते, रोड चांगले बनवायचा प्रयत्न केला आहे. सिवर लाईनचा खूप मोठा इश्यू होता, कारण आपण स्लम म्हटलं की जिकडे तिकडे चेंबरचे प्रॉब्लेम असतातच. तर ते सुधारण्याचे आतासुद्धा माझे कामं कंटिन्यू सुरू आहे. ते रिपेअर वर्क आहे. सिवर लाईन मोठ्या मोठ्या टाकलेल्या आहेत. त्या व्यतिरिक्त रिटर्निंग वॉल, आमच्याकडे एक मोठी रिटर्निंग वॉल मी करून घेतली सुदामनगरीला, कारण इथे भरपूर जे स्लम्स आहे पहाडी च्या जवळ लागून आहेत. ती पहाडी खचली की ते घरं पडायला हे होते आणि म्हणून एक मोठा फंड आम्ही सुदामनगरीच्या रिटर्निंग वॉलसाठी आणला होता. तीसुद्धा भिंत आज पूर्ण झालेली आहे. त्याच्यामध्ये काही लोकांनी विरोध केल्यामुळे अर्धी भिंत त्यांच्यामुळेच ती झाली नाही. मात्र आता त्यांना वाटते की त्याची आवश्यकता आहे आणि ते त्यांना पाहिजे आहे. तर समोर जेव्हा कधी बजेट मला अवेलेबल होईल तर मी ते करू शकणार आहे. याच्याशिवाय आपण एक STPचा एक प्लांट मी माझ्या प्रभागात आणला आहे. आमचं डागा लेआउटला डागा लेआउट आहे तिथे आम्ही जेव्हा पहिल्यांदा निवडून आलो तेव्हा सगळ्या लोकांचं माझ्याकडनं एकच अपेक्षा होती. ते बोलले की आमच्याकडे जो नाला आहे त्या नाल्यामध्ये जेवढे आमचे स्लम आहे तिथचे सगळे सिवर लाईनचे हे पाईपलाईन तिथे सोडलेली आहे. त्याच्यामुळे ती सिव्हिल एरिया जरी असला तरी तिथे कंटिन्यू ते घाण वास येत राहायचा, याचा मच्छरांचा प्रॉब्लेम होता. तर हा विषय आम्ही मनावर घेतला आणि कंटिन्यू फॉलोअप केला आणि आज म्हणजे आत्ताच हप्त्याभर पहिले मला त्याचं कन्फर्मेशन लेटर यांच्याकडनं मिळालेलं आहे, आपल्या आयुक्तांकडनं, आणि तिथे STP मंजूर झाला. आता ती मंजूर झाल्यामुळे एक ते सुद्धा समाधान आहे की त्यांनी जे माझ्याकडनं त्यांना अपेक्षा होती तर डागा लेआउटच्या लोकांकरिता तो एक STPचा प्लांट आपण आणलेला आहे. त्याच्यामुळे आता त्यांना जी बाकीची गैरसोय होती ती आता व्यवस्थित होऊन जाईल, कारण STPमुळे पाणी स्वच्छता कंटिन्यू होत राहील, त्या नाल्यामध्ये पाणी साचणार नाही, मच्छरांचा त्रास कमी होईल आणि ती जी दुर्गंध होती ती सुद्धा राहणार नाही. तर हा एक चांगला मोठा प्रोजेक्ट मला वाटते मी माझ्या प्रभागासाठी. एकूणच तुम्ही सांगणं म्हणजे तुमचा जो प्रभाग आहे प्रभाग 13 हा प्रभाग एकतर स्लम प्रभाग आहे. सर्वात जास्त इथं स्लम वसाहती आहेत आणि परंतु या स्लम वसाहती असतानासुद्धा तुम्ही या प्रभागामध्ये शैक्षणिक आणि आरोग्य या सगळ्या बाबींना तुम्ही या प्रभागामध्ये आणला आणि सुदृढ बनवण्याचा तुम्ही प्रयत्न केला, बरोबर आहे की नाही? एकूणच म्हणजे तुम्ही जेव्हा हे विकास कार्य केलेत आणि या कार्यकालामध्ये करोना कार्यकाल आला 2 वर्षाचा, तर मग अशामध्ये तुम्ही काय म्हणजे या प्रभागातील नागरिकांचं आरोग्य त्या काळात सुदृढ राहावं म्हणून काय प्रयत्न केला? बघा, कोरोनाची महामारी ही खरंच म्हणजे हा वेळ असा होता की काय करावं कोणालाच ते, कारण अचानक आलेली परिस्थिती होती. मात्र जसं मी सांगितलं की हेल्थकेअरमध्ये मी ऑलरेडी वर्कआउट केलं, तर ते जे दवाखाने आम्ही त्यावेळेला तयार केले त्यावेळेला आमचं ते आम्हाला माहितीसुद्धा नव्हतं की असा काही वेळ येणार. पण आपला प्रभाग याच्यासाठी आपल्याकडे सगळ्या सोयी असल्या पाहिजे त्या याच्याने आम्ही त्याची सुरुवात केली होती आणि कोरोना पिरियडमध्ये मला तो खूप मोठा फायदा झाला की चांगले हॉस्पिटल आम्ही माझ्या प्रभागाच्या सगळ्या लोकांकरिता उपलब्ध करू शकलो. त्याच्यामध्ये सगळ्या कोरोना टेस्ट त्यांना फ्री होत्या, सगळ्या बाकीच्याही टेस्ट फ्री होत्या आणि म्हणजे आपण सगळ्यांच्या सेकंड वेव्ह आली तेव्हा बेडची महामारी होती, तर ते बेड्स उपलब्ध करून देण्यापासनं म्हणजे ऑन कॉलच आम्ही पूर्ण दिवस राहायचं, कारण आम्हाला ती परिस्थिती माहिती होती की लोक अक्षरशः रडायचे, बेडसाठी रडायचे, ऑक्सिजनसाठी रडायचे. इवन आता ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसुद्धा एक NGO आहे, त्यांनी इंदिरा गांधी रुग्णालय आणि नागपूरच्या सगळ्या असे 200 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसुद्धा अवेलेबल करून दिले. माझ्या प्रभागात मी त्यांच्या थ्रू ते अवेलेबल करून दिलेले आहेत. तर कोरोना पिरियडमध्ये जे होऊ शकते ते सगळंच कार्य आम्ही करायचा प्रयत्न केला. असं नाही की भीती आहे म्हणून आम्ही घरात बसून राहिलो, कारण नगरसेवक म्हटलं की आपल्याला सेवा करणं आवश्यक आहे. ती कुठल्याही प्रकारचा पिरियड असो, किती वाईट काळ नसो.
आणि मी सुद्धा म्हणजे मला सुद्धा कोरोना झाला होता. पण तेवढंच मला आठवते की त्याच पिरियडला किंवा त्याच्यापेक्षा काही 10 दिवस मी फक्त घरी बसले असेल. त्याच्यानंतर जेवढं शक्य होतं तेवढं मी कार्य केलं. माझ्या प्रभागात आम्ही अन्न वाटप केलं, धान्य वाटप केलं आणि आमच्या RSSकडनं आम्हाला भरपूर म्हणजे तुम्ही सदैव, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य तुम्ही सदैव नागरिकांच्या सेवेत असतात. अगदी सेवेत होतो आणि जे काही आम्ही करू शकत असतो तेवढं जे शक्य होतं म्हणजे ते सगळं करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. मात्र कसं असतं की आपण 100% सॅटिस्फाईड कोणालाच करू शकत नाही. तर काही सुटलेही असेल कामं, असं म्हणत नाही की मी म्हणजे आता ह्युमन बीन आपल्याला माहिती आहे, काही चांगले कामं होतात, काही आपल्यापासून सुटून जातात. पण माझं ध्येय नेहमी हेच राहिलं आहे की जेवढी आपण मदत करता येईल तेवढी नेहमीच करायची आहे आणि नागरिकांसाठी मी नेहमी तत्पर आहे. जेही त्यांना कधीही माझी गरज वाटली, इव्हन मी त्या काळामध्ये आपण घरोघरी जाऊ शकत नव्हतं. म्हणजे मी गेल्यामुळे मी जाऊ शकत नव्हती असं नाही, पण लोकांनाही भीती होती की हे जर आमच्या घरी आलं, कारण आम्हाला लोक या दृष्टीने पाहायचे की हे सगळीकडे फिरत राहतात, आता हे आम्हाला भेटेल तर आम्हाला तर कोरोना होणार नाही. तर या भीतीमुळे आम्ही जरी गेलो तरी लोक बाहेर निघत नव्हते. त्या काळामध्ये मग मी डिजिटल सपोर्टचा यूज केला होता. कारण मी ईमेल ID त्यांना पोहोचवले, माझा WhatsApp नंबर पोहोचवला की जर तुम्ही भेटू शकत नसेल, तुम्ही संपर्क कार्यालयाला येऊ शकत नसेल तर याला आम्हाला मेसेज करा. आम्हाला जी काही हे करता येईल, फवारण्या करायच्या होत्या, कारण जे काही होतं ते सगळं आम्ही त्यांना डिजिटल प्लॅटफॉर्म दिला की जे शक्य आहे तो तुम्ही याच्यावर पाठवा. ऑनलाईन सेवासुद्धा आम्ही तुम्हाला देऊ. ताई, आमच्याजवळ वेळेचा अभाव आहे, त्यासाठी मी एक शेवटचा तुम्हाला प्रश्न विचारतोय. तुम्ही आज एकूणच ज्या प्रभागामध्ये, म्हणजे जो प्रभाग तुमचा स्लम प्रभाग आहे आणि 70% तुम्ही सांगितलं तुमच्या सांगण्यानुसार, आणि तिथे त्या प्रभागाला तुम्ही सुदृढ बनवलं या अशा करोनाच्या कार्यकालामध्ये. तर माझा एक शेवटचा प्रश्न आहे, आता 2022मध्ये निवडणुका आहेत आणि नागरिकांच्या भरपूर अपेक्षा आहेत. तुमच्याही काही फायली महानगरपालिकेमध्ये विकासाच्या थांबलेल्या असेल, तर अशात काय नागरिकांना संदेश? पण 2 वर्ष कोरोना काळात गेल्यामुळे भरपूर बजेटचा प्रश्न नक्कीच आहे. NMCकडे सुद्धा थोडा बजेटचा अभाव आहे. तर काही कामं निश्चितच नसेल झालं, पण तो आहे, पाईपलाईनमध्ये आहे, ते सुद्धा करायचा मी पूर्ण प्रयत्न करेल. मी भरपूर कोटीचे कार्य माझ्या प्रभागात आणलेले आहे, NMC थ्रू म्हणा, स्टँडिंग थ्रू म्हणा. तर प्रयत्न नेहमीच राहिलेला आहे. समोरही माझा प्रयत्न राहील की एक चांगला प्रभाग माझा बेस्ट प्रभाग म्हणून लोकांपर्यंत जावा, हे माझा प्रयत्न राहणार आहे. आणि तेच जसं मी सांगितलं की प्रभाग खूप मोठा असल्यामुळे, म्हणजे 4 वॉर्डचा प्रभाग होता, म्हणून मे बी की लोकांपर्यंत 1 to 1 पोहोचू शकली नसेल, कुठेतरी ते राहून गेलं असेल. पण ज्यांनी कोणी माझ्यापर्यंत आले किंवा माझ्यापर्यंत कुठलं काम त्यांना अपेक्षित होतं ते मी 100% करून देण्याचा माझा प्रयत्न राहिलेला आहे. फक्त एकच मला कुठेतरी खंत वाटते की प्रभाग खूप मोठा असला, म्हणजे 65,000च्या जवळपास पॉप्युलेशनचा प्रभाग आहे आणि त्याच्यामध्ये 1 to 1 अटॅचमेंट होणं फार कठीण असतं लोकांपर्यंत. आणि लोकांची ही अपेक्षा असते की नगरसेवकांनी आमच्यापर्यंत भेट दिली पाहिजे, नगरसेवक भेटला पाहिजे. कारण ही एक नाराजगी लोकांमध्ये बघितली की बा आम्हाला तुम्ही भेटत नाही. तर मला हेच सांगायचं आहे की प्रभाग एवढा मोठा असल्यामुळे ते कुठेतरी राहिले असेल, पण जे काही जवळपास जेवढंही आहे सगळ्यांना मी भेटण्याचा प्रयत्न करते. जनसंपर्क कार्यालयामध्ये जे काही कंप्लेंट्स येतात ते आम्ही पूर्णपणे करून देण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र ती जी थोडीशी खंत आहे की भेट होत नाही किंवा नगरसेवक आमच्याकडे येत नाही, तर हा नक्कीच होणार आहे. कारण मला नाही वाटत की एवढ्या लोकांपर्यंत तुम्ही पॉसिबल आहे 1 to 1 जाणं. हां, एरिया वाईज गेलं, आम्ही नेहमीच भेटी देण्याचा प्रयत्न करत असतो. तर ते थोडीशी अपेक्षा असतेच की नाही पूर्ण होऊ शकत. त्याकरिता लोकांना वाटत असावं की बा माझे कामं झाले नाही की. पण मी आताही याच्यात हे सांगते की जे काही कामं असेल, आता डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, जनसंपर्क कार्यालय आहे, कंप्लेंट्स तुम्ही कुठेही दिल्या तर त्या नक्कीच तुमच्या म्हणजे माझ्या प्रभागातल्या नागरिकांच्या होतात, हे मला विश्वास आहे. कारण मी ते स्वतः चेक करत असते की हे झालं की नाही, हे कंप्लीट झालं की नाही, तुम्ही यांना भेटले की नाही, आणि जिथपर्यंत अपेक्षा असतात त्या मी प्रयत्न पूर्ण असतो. पण तरी जर राहिल्या असेल तर मला असं वाटते की आता पुढे आणखी वेळ आहे, त्याच्यामध्ये आपण पूर्ण करू. खरंच ताई, तुमच्याशी चर्चा करून खरंच असं वाटलं की खरंच तुम्ही या जो प्रभाग क्रमांक 13 जो स्लमच म्हणावं लागेल, एक प्रभाग 13 हा स्लमच म्हणावा लागेल आपल्याला, 70% हां, तर स्लमच म्हणावं लागेल. तर तुम्ही खरंच या प्रभागाला सुदृढ बनवलं. येथील जे शैक्षणिकदृष्ट्या या प्रभागातील जे गरजवंत आहेत त्यांना शिक्षणामध्ये तुम्ही सुदृढ बनवलेलं आहात. आणि यानंतरही जर तुम्हाला भारतीय जनता पक्षाने जर तुमच्यावर विश्वास ठेवला पुन्हा आणि तुम्हाला संधी दिली, तर तुम्ही उर्वरित जे कामं आहात ते सुद्धा तुम्ही करणार आहात, अशी
हां. मला अजून ॲड करायचं आहे की आता जे निर्माण होत आहे प्रॉब्लेम ते काही काही जे खूप मुख्य प्रॉब्लेम दिसते ते मोकाट जनावरांचे खूप आहेत, ज्याच्यासाठी मला आता सध्या खूप कंप्लेंट येत आहे. तर मला हे सांगायचं आहे की मी जनरल मीटिंगद्वारे भरपूर प्रश्न माझ्या प्रभागाचे मांडले होते जनरल मीटिंगमध्ये. त्याच्यामध्ये मी डिजिटल डेटासाठी प्रश्न टाकला होता की जे काही एज्युकेशन रिलेटेड डिजिटल डेटा अजून आपला मेंटेन होत नाही, अजूनही कागदपत्र ते मेंटेन होतात. तर मी त्याच्यावर एक प्रश्न लावला होता की सगळं आता वर्क हे डिजिटल डेटा मेंटेन झाला पाहिजे. कारण उद्याला जर काही झालं आणि ते पेपर काही खराब झाले, जळले, काही झालं, तर मग तो कुठून काढावा मुलांनी? तर हा एक प्रश्न मी मांडलेला होता. दुसरा प्रश्न माझा मोकाट जनावरांना घेऊन सुद्धा आता येईल कमिंग मीटिंगमध्ये, तो मी लावलेला आहे. कारण लोकं आता मला माहिती आहे की कुत्र्यांचं खूप मोठं हे आहे आणि त्याला काही सोल्युशन म्हणजे काढायचा आम्ही प्रयत्न करतोय. NMC सुद्धा त्याच्यावर प्रयत्न करत आहे. कारण माझ्याच प्रभागामध्ये अभ्यंकर नगरला एक खूप वाईट हे झाले होते की एका मुलीला तो कुत्रं चावला आणि खूप वाईट प्रकारे तो चावला. तर तिला मेडिकलला भरती करावं लागलं आणि तिला सर्जरीला वगैरे भरपूर खर्च आला. तर तो एक आता खूप मोठा प्रश्न आहे. त्याच्यावर आम्ही सुद्धा प्रयत्न करतोय आणि मला हे म्हणायचं आहे की जर जनतेकडे काही फीडबॅक असेल त्यांनी सुद्धा पाठवा की याच्यावर आपण काय करता येईल. सॉरी, ओपन प्लॉटचा आपण एक प्रश्न लावला होता. हा एक खूप मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. जिथे तिथे आपण पाहतो की लोकं प्लॉट घेऊन घेतात आणि त्याची सोय करत नाही. आजूबाजूवाल्याला त्याचा त्रास होतो कारण तो कचरा स्पॉट बनून जातो नेहमी. तर कचरा जमा होतो, मग मच्छरं होते. तर त्या ओपन प्लॉटचाही मी एक जनरल मीटिंगला प्रश्न लावला होता की याच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे. आणि कलेक्शन पॉईंट हा खूप मोठा माझा प्रश्न होता. आपण कुठेही सिव्हिल एरिया असो की स्लम असो, आता ते सारखे असे दिसायला लागते कारण तो कचरा जिथे तिथे लोकं कचरा फेकायला लागले आहे. तर मला असं वाटते की त्या कलेक्शन पॉईंट जो आहे तो बेसिकली कुठे एका अशा जागी व्हायला पाहिजे जिथे रेसिडेन्शियल्स राहत नाही. तर त्याच्यावर सुद्धा मी जनरल मीटिंगला माझा प्रश्न टाकला होता की कलेक्शन पॉईंटवर आपण काही काम केलं पाहिजे आणि मला खात्री आहे की त्याच्यावर काहीतरी सोल्युशन आता निघेल. तर हे जे बेसिक प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करण्याकरिता मी नेहमी जनरल मीटिंगमध्ये माझे प्रश्न टाकत असते आणि NMCकडनं जे काही मदत होईल त्याद्वारे मी लोकांपर्यंत मदत माझी ती पोहोचवण्याचा प्रयत्न राहिला आहे. मला हे सांगा की तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही हे जे विकास कार्य केलेले आहेत, कोटींच्या घरामध्ये विकास कार्य केलेले आहेत, तर या विकास कार्यामध्ये तुम्हाला कुठकुठल्या नेत्यांनी, आमदारांनी, खासदारांनी तुम्हाला मदत केलेली आहे? सर्वप्रथम म्हणजे नगरसेवक म्हणून तर मला वाटते कॉर्पोरेशनचं भरपूर मदत आम्हाला झाली आहे. भरपूर फंड मला अवेलेबल झालेला आहे. नेत्यांनी म्हटलं तर आपली नागपूरची शानच माननीय नितीनजी गडकरी आहे, देवेंद्रजी फडणवीस आहेत, यांचं नेहमीच मला मार्गदर्शन लाभलेलं आहे. तर माझा जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये एक भाग जो आहे म्हणजे 1/4 भाग हा दक्षिण-पश्चिम येतो आणि दक्षिण-पश्चिमचे आमचे माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस आहेत. तर त्यांच्या निधीतनं भरपूर इथे डेव्हलपमेंटचं काम केलेलं आहे मी. त्याच्यामध्ये वर्मा लेआउट आहेत, आमचं हिमालय व्हॅली आहे, हिंदुस्तान कॉलनी आहे, अभ्यंकर नगर, काचीमेट असा काही जो एरिया आहे त्याच्यामध्ये भरपूर काम आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या निधीतनं केलेलं आहे. तसंच पश्चिम हा एरिया माननीय देशमुख साहेबांच्या अंतर्गत होता. त्यांनीसुद्धा मला भरपूर याच्यामध्ये फंड अवेलेबल करून दिलं आहे. त्याच्यामुळे स्लममध्ये मी भरपूर कामं करू शकली आहे. त्या व्यतिरिक्त जेवढेही माझे BJPचे आमचे नेते आहेत, आपले दटके साहेब आहेत, प्रवीणजी दटके, त्यांनी मला मदत केलेली आहे. आणि मला DPCमधून बावनकुळे साहेबांनी सुद्धा इंदिरा गांधी रुग्णालयाच्या वेळेस भरपूर मदत केली. त्यांचाही निधी मला उपलब्ध झालेला आहे. असे जेही नेते आपले व्यास सर आहेत, आमचे गणार सर आहे, नागो गणार, त्यांनीही निधी उपलब्ध करून दिला. तर मला या माध्यमातून सगळेच आमचे जे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत त्या सगळ्यांचा आभार व्यक्त करायचा आहे की त्यांचं मार्गदर्शन म्हणजे निधी तर आहेच, पण मार्गदर्शन हे नेहमीच मोलाचं त्यांचं मला मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे एक कॉन्फिडन्स नेहमी डेव्हलप होत राहिला काम करण्याचा. आणि त्याबरोबरच आमच्या BJPचे जेवढेही अधिकारी आहे, पदाधिकारी आहे, त्यांचाही सपोर्ट नेहमी राहिलेला आहे आणि कार्यकर्तेसुद्धा नेहमी सपोर्टिव्ह राहिले आहे. तर मला वाटते हा सगळ्यांचा आभार नक्कीच मी इथे व्यक्त केला पाहिजे आणि जनता नेहमीच माझ्यासोबत राहील आणि आहे याचाही मला आनंद आहे. धन्यवाद. खरंच डॉक्टर परिणिताताई फुके यांनी सांगितलेलं आहे, ह्या जो प्रभाग आहे, प्रभाग 13 आहे, या प्रभागाच्या विकासासाठी नितीन गडकरी साहेब आहेत, जे नागपूरचे खासदार आहेत आणि मंत्रीसुद्धा आहेत, केंद्रीय मंत्री, आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले, अशा अनेक माजी मंत्री आणि आमदारांनी यांना या प्रभागाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्या निधीतूनच त्यांनी या प्रभागाचा विकास केलेला आहे. तर आपण बघत राहा IBM TV9 न्यूज, WH न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आयकॉन बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.